सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगेंची घेतली भेट। 24 तारखेच्या अल्टिमेटमबाबत विचार करण्याची जरांगेंना केली विनंती। मनोज जरांगे मागण्यांवर ठाम। अंतरवाली सराटीमध्ये आज होणाऱ्या बैठकीत चर्चा करून वेळ वाढवण्याबाबतचा निर्णय घेऊ, जरांगेंचं विधान। बुलढाण्यातल्या साखरखेरडामध्ये शेतकऱ्यांचा जीव घेणा प्रवास सुरू। रस्ता पाण्याखाली गेल्यानं थर्माकोलचा वापर करून प्रवास। धाराशिवमध्ये ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर। धाराशिवमध्ये 1776 अंगणवाड्या 12 दिवसांपासून बंद। अंगणवाडी सेविका संपावर गेल्याचा फटका। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर। सुरत डायमंड बोर्सचं मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन, तर सुरत विमानतळाच्या इंटिग्रेटेड टर्मिनलचं सुद्धा करणार लोकार्पण। मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, तर हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरच्या प्रवाशांची मेगा ब्लॉकमधून सुटका। आणि दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात आज पहिली वनडे मॅच। भारतीय टीममध्ये नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी। आणि आता आपण सुरुवात करूया 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना। राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगे पाटलांची रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतलेली आहे। मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं केलेल्या कार्यवाहीची माहिती 17 डिसेंबरपूर्वी द्यावी असं आवाहन जरांगेंनी केलेलं होतं। आणि या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री संदीपान भुमरे यांनी जरांगे पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। सरकारला मराठ्यांना टिकणारं आरक्षण द्यायचंय, त्यामुळे जरांगेंनी 24 तारखेच्या अल्टिमेटमबाबत पुन्हा विचार करावा आणि सरकारला वेळ वाढवून द्यावा अशी विनंती महाजन यांनी केलेली आहे। त्याचबरोबर सरकारनं आरक्षणासाठी आतापर्यंत नेमकं काय काय काम केलं याचा लेखाजोखा सुद्धा महाजन यांनी जरांगेंसमोर मांडला। मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत आणि आजच्या बैठकीमध्ये सरकारच्या नव्या प्रस्तावाबाबत चर्चा करू असं त्यांनी म्हटलंय। त्याचबरोबर छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी समज द्यावी असंही जरांगे पाटलांनी म्हटलंय। आम्ही प्रत्येक वेळेला सरकारचा सन्मान केला, कधीही हट्टीपणा केला नाही। जे ठरलंय त्यावर काम झाल्यास मराठा समाज समाधानी होईल असं मत जरांगेंनी व्यक्त केलं। ऊस दराच्या बैठकीमध्ये तोडगा न निघाल्यानं सांगलीतील बैठकीतनं राजू शेट्टी आपला प्रस्ताव देऊन निघून गेले। सांगलीमधल्या कारखानदारांना स्वाभिमानीच्या वतीनं हा शेवटचा प्रस्ताव असून अपेक्षित तोडगा न निघाल्यास आमच्या पद्धतीनं आम्ही दर मिळवून घेऊ असा इशारा राजू शेट्टींनी प्रशासनाला दिलेला आहे। दरम्यान कारखानदारांनी वेळ वाढवून मागितला असून येत्या 26 डिसेंबरला पुन्हा एकदा बैठक घेतली जाणार आहे। ऊस दराबाबत बैठक पार पडली आणि गेल्या वर्षीच्या फरकाचा तिढा तर सुटला, मात्र या वर्षीच्या फरकाचा तिढा कायम असून 26 डिसेंबरला यावर सकारात्मक चर्चा होईल असं सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। धारावीच्या विकासाला आमचा अजिबात विरोध नाही, पण धारावीमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला 500 स्क्वेअर फुटांचं घर मिळावं, बाकी काही कारणं चालणार नाहीत असा इशारा उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला दिलाय। धारावीकरांना जिथल्या तिथे घर द्या, व्यवसायाला जागा द्या। धारावीतील कोळीवाडा आणि कुंभारवाड्याला वेगळी जागा द्या, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला। धारावीचा मोर्चा हा विकास विरोधी मोर्चा असून ठाकरेंना धारावीचा विकास नको आहे आणि त्यामुळेच त्यांचा हा खटाटोप सुरू आहे। जे लोक विकास विरोधी भूमिका घेतात अशा लोकांना जशास तसं उत्तर दिलं जाईल असं आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिलं। धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून अदानी समूहानं आता खुलासा केलेला आहे। पारदर्शक पद्धतीनं धारावी पुनर्विकास प्रकल्प मिळाला असून टेंडरच्या अटी शर्ती महाविकास आघाडीच्या काळात ठरलेल्या होत्या। प्रकल्पाविषयी चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे। पात्र ठरणाऱ्या धारावीकरांचं याच जागेमध्ये पुनर्वसन करणार असल्याचा खुलासाही अदानी समूहानं आता केलेला आहे।
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। उद्धव ठाकरेंना संधी असतानाही त्यांनी कधी धारावीचा विकास केला नाही। आता आमचं सरकार काम करण्याचा प्रयत्न करतंय तर ते विरोध करतायत। महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवत नाही। जेव्हा स्वतःच्या निष्क्रियतेला सक्रियता दाखवावी लागते तेव्हा असे प्रयत्न करावे लागतात, अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिलेली आहे। मुंबईच्या मालाड पश्चिमेकडे विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत लाभार्थी संमेलन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लाभार्थ्यांशी थेट संवाद सोहळा पार पडला। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आयुक्त इक्बाल सिंग चहल उपस्थित होते। यावेळेला बोलताना नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंच्या आंदोलनाबाबत टीका केली आहे। स्वतःचा फायदा होत नसल्यानं ठाकरेंनी आंदोलन केलं असं मत राणेंनी व्यक्त केलं। तुमची भ्रष्टाचार विरोधी भूमिका किती तकलादू आहे हे स्पष्ट होतंय। नैतिकतेच्या गोष्टी उद्धव ठाकरेंनी करूच नाहीत। 2.5 वर्षात तुम्ही धारावीकरांना ना घरं दिली ना शाळा दिली। आता फक्त स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठीची ही धडपड सुरू असल्याचं म्हणत दरेकरांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। मुंबईतल्या बांधकाम व्यावसायिकांची सुपारी घेऊन उद्धव ठाकरेंनी धारावीमध्ये मोर्चा काढल्याची टीका खासदार राहुल शेवाळ यांनी केली आहे। टीडीआर बद्दल उद्धव ठाकरेंनी केलेले आरोप खोटे असल्याचं शेवाळ यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे स्वतः 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी धारावीकरांसाठी काहीच का केलं नाही असा सवालही शेवाळ यांनी उपस्थित केला। धारावीतला मोर्चा म्हणजे दुःखितांचा मोर्चा असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी केलेली आहे। त्यांना धारावीचं काहीही पडलेलं नाही। सत्ता गेल्याचं वैफल्य त्यांना आलंय आणि त्यामुळेच ते एकत्र आल्याचा टोलाही विखे पाटलांनी लगावला। 2 वर्षांपूर्वी ज्यांनी हनुमान चालीसा म्हणायला विरोध केला त्यांची सत्ता उलथवून टाकण्यात आल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमरावतीमध्ये केलेली आहे। राणा दाम्पत्यानं आयोजित केलेल्या शिवमहापुराण कथेला त्यांनी हजेरी लावली। कोल्हापुरात छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते पार पडला। या सोहळ्याला महाविकास आघाडीचे नेते सुद्धा सहभागी होते। मात्र पालिकेनं उभारलेल्या स्मारकाचं परस्पर लोकार्पण केल्यानं स्मारकावरून वाद चिघळण्याची शक्यता आहे। धुळ्यातल्या तराडी गावात मका पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी अडचणीत आले। अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे मक्यावर कीड पडल्यानं पिकाचं मोठं नुकसान होत आहे आणि त्यामुळे संतप्त शेतकऱ्यानं मक्यावर रोटावेटर फिरवत उभं मक्याचं पीक जमीनदोस्त केलं। धुळ्यातल्या कापूस पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे आता शेतकरी आर्थिक संकटात सापडले। परळी इथल्या नागनाथप्पा हलगे अभियांत्रिकी महाविद्यालय सेंटरवर बीई सिव्हिल डिझाइन ऑफ स्ट्रक्चर्स थर्ड पेपर अवघ्या 10 मिनिटात फुटला। पेपरचा कॉपीचा फोटो न्यूज 18 लोकमतच्याही हाती लागला। या संदर्भातली बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक डॉक्टर भारती गवळी यांनी तत्काळ कारवाई करत पेपर रद्द केला आणि संबंधित सेंटरची मान्यता सुद्धा रद्द करण्यात आली आहे। लातूरच्या देवणीमधल्या जवळगा इथलं ग्रामदैवत श्री रामलिंगेश्वर देवस्थानला ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ब वर्गाचा दर्जा प्राप्त झालाय। याबाबत शासन आदेश जारी करण्यात आलेला असून भाविकांनी त्याचं स्वागत केलंय। लातूरमध्ये ज्वारी पिकावर कीड अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी हवालदिल झाले। बदलत्या वातावरणानं हरभरा आणि तुरीनंतर आता ज्वारीलाही फटका बसल्यानं मोठं नुकसान होणार आहे। दाभोळ खाडीला केमिकल मिश्रित पाण्याचा पुन्हा फटका बसलाय। या पाण्यामुळे करंबवणे इथं मृत माशांचा खच पडल्याचं दिसतंय। लोटे एमआयडीसीतनं दूषित पाणी सोडल्यानं मासे मृत होण्याच्या घटना वाढतायत। मच्छीमार समाज यामुळे आक्रमक झालाय। राज्यामध्ये समूह शाळा उभारण्याचा शिक्षण विभागाचा विचार सुरू आहे आणि त्यानुसार 163 ठिकाणी समूह शाळा उभारण्याचा प्राथमिक प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांनी आयुक्त कार्यालयाकडे सादर केला आहे। हा प्रस्ताव तपासून आयुक्त कार्यालय तो राज्य सरकारकडे पाठवणार आहे। पिंपरी शहरातल्या नागरिकांना आपल्या घराजवळच आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी पिंपरी चिंचवड पालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत शहरातील 40 ठिकाणी
नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र आणि आपला दवाखाना सुरू करणार आहे। यासाठी जागा देणाऱ्या मालकांसोबत 11 महिन्यांचा भाडे करार केला जाणार असून आवश्यकतेनुसार त्याला मुदतवाढ दिली जाईल। नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमामध्ये 10 इलेक्ट्रिक वातानुकूलित डबल डेकर बसेस दाखल होत आहेत। त्यामुळे नवीन वर्षात नवी मुंबईकरांना इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बसमधून प्रवास करण्याचा आनंद घेता येईल। 2022 पासून परिवहनच्या वतीने इलेक्ट्रिक बस गाड्यांसाठीचे प्रयत्न सुरू होते आणि त्यानुसार या 10 इलेक्ट्रिक डबल डेकर बस गाड्यांची खरेदी करण्यात आलेली आहे। जयपूर मुंबई एक्सप्रेस गोळीबार प्रकरणी बडतर्फ आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंगचा जामीन अर्ज दिंडोशी सत्र न्यायालयानं फेटाळून लावलाय। चेतन सिंगला शस्त्र हाताळण्याचं कौशल्य असल्यानं सरकारी पक्षानं जामीन अर्जावर आक्षेप घेतला। चेतन सिंगला जामिनावर बाहेर सोडलं तर तो धोकादायक ठरू शकेल असा सरकारी पक्षाचा युक्तिवाद सत्र न्यायालयानं ग्राह्य धरलाय। संसदेमधल्या घुसखोरी आणि धुराच्या नळकांड्या प्रकरणानंतर कल्याणमधले पोलीस ॲक्शन मोडवर आलेत। संसदेत घुसखोरी करणाऱ्या तरुणांनी या धुराच्या नळकांड्या कल्याणमधनं खरेदी केल्याची चर्चा सुरू झालेली होती। त्याची कल्याण पोलिसांनी गंभीर दखल घेत शहरातील फटाके विक्रेत्यांच्या दुकानात जात चौकशी केली आहे। छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यामध्ये माओवाद्यांकडून जवानांना ठार मारण्यासाठी रचण्यात आलेला कट उधळून लावला गेलाय। माओवाद्यांनी पेरलेले 21 आयईडी बॉम्ब जवानांनी निकामी केले। बिजापूरमधील पलानार आणि सावनार दरम्यानच्या रस्त्यावर झाडांच्या सावलीमध्ये हे आयईडी बॉम्ब लावले गेले होते। जवानांच्या सतर्कतेमुळे हा कट उधळून लावण्यामध्ये यश आलंय। बुलढाण्यातल्या वाघजळ इथल्या शिंबरे कुटुंबियांच्या घरी चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकलाय। दरोडेखोरांनी 2,30,000चं सोनं आणि रोकड लंपास केलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून मोताळा तालुक्यामध्ये चोरीच्या घटना वाढल्यात, त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। परभणीच्या जिंतूर जालना महामार्गावर चारठाणा पुलाजवळ ट्रक कोसळल्यानं भीषण अपघात झालाय। या अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। भंडारा शहरामध्ये एका महिला वकिलावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आणि या विरोधात वकील संघटनेनं निषेध व्यक्त केला असून आरोपीला अटक करण्याची मागणी वकील संघटनेच्या वतीनं करण्यात आलेली आहे। अभिनेत्री वैष्णवी धनराजनं तिच्या कुटुंबियांच्या विरोधात काश्मीरा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। वैष्णवीच्या कुटुंबियांनी तिला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। नवी मुंबईमधल्या तुर्भे इथं झोपडपट्टीला मोठी आग लागल्याची घटना घडली। आगीमध्ये अनेक झोपड्या जळून खाक झाल्या। आगीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी आज ब्लॉक घेतला जाणार आहे। ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक असेल, तर पश्चिम रेल्वेवर माहीम ते सांताक्रूज अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेतला जाईल। हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक नसेल। बोरिवली ते गोराई दरम्यान बोटीनं प्रवास करणाऱ्यांचा प्रवास आता सोपा आणि सुखकर होणार आहे। या प्रवाशांच्या सोयीसाठी बोरिवली बाजूनं 9.5 कोटी रुपये खर्चून नवीन जेट्टी उभी केली जाणार आहे। या नव्या जेट्टीसाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डानं निविदा काढल्यानं प्रवाशांना आता येत्या काळात दिलासा मिळणार आहे। सिंधुदुर्ग किल्ल्यावर आज त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रम होणार आहे, त्यामुळे सिंधुदुर्ग किल्ला पर्यटकांसाठी आज बंद ठेवला जाणार आहे। किल्ल्यावरच्या शिवराजेश्वर मंदिरात भेट देण्यासाठी आणि किल्ला पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक येत असतात। मात्र आज सिंधुदुर्ग किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार असल्याची माहिती शिवराजेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टकडून देण्यात आलेली आहे। मावळमधल्या देवले गावात मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण सुरू आहे। गेल्या 13 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे। मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केलेली आहे। धाराशिवमध्ये गेल्या 12 दिवसांपासून 1776 अंगणवाड्या कुलूपबंद आहेत। मानधनात वाढ करा या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविका संपावर आहेत। प्रशासन मात्र कुठलीही चर्चा करताना दिसत नाहीये। अंगणवाड्या बंद असल्यानं विद्यार्थ्यांना जो खाऊ मिळणार आहे तो सुद्धा वाटपाविना पडू नये। जळगावमधल्या पिलखेडा गावातील तब्बल 25 ते 30 शेतकऱ्यांचा पीक विमा कंपनीनं क्लेम नाकारलाय। पीक विमा कंपनीच्या या भोंगळ कारभारावर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिलाय।
अमळनेरमध्ये नागरिकांकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री अनिल पाटील यांची भव्य मिरवणूक काढलेली आहे। अमळनेर तालुक्यातल्या पाडळसरे प्रकल्पाला सुधारित मान्यता तसंच प्रकल्पाचा केंद्रीय योजनेमध्ये समावेश झाल्यानं नागरिकांकडून अनिल पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला। पुढची एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत।